नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात आमची अभ्यासिका पुन्हा फुलले. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सातमाळा डोंगरात वसलेले आदर्श गाव दापूर अंतर्गत चिमौली येथे वाचनालयाचे बांधकाम सन 2025 मध्ये करण्यात आले. गावची लोकसंख्या जवळपास 1341 असून सर्व 100% आदिवासी लोक इथे राहतात. आदरणीय डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम, जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी शैक्षणिकदृष्ट्या अति महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतलेला आहे, तो म्हणजे आमची अभ्यासिका पुन्हा फुलले. तसेच या महत्त्वाकांक्षी उपक्रमात समाजातील सर्वच घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जणू निर्जन प्रदेशातही मनमोहक फुलांची बाग फुललेली असावी असे आमचे वाचनालय बांधकामासाठी श्री जयसिंग मागता गावित यांनी विनामोबदला जागा उपलब्ध करून दिली. नमस्कार, मी जयराम कुवर, लोकनियुक्त सरपंच दापूर. आमचं गाव हे आदर्श गाव योजनेमध्ये घेतलेलं आहे आणि इथली आमची अभ्यासिका ही आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या ज्या कलेक्टर मॅडम आहे मिताली शेट्टी, डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम यांच्या संकल्पनेतून इथे अतिदुर्गम भागात वाचनालय तयार झालेलं आहे आणि इथल्या विद्यार्थी आणि जे इच्छुक अभ्यास करणारे आहे या लोकांना फायद्याचं आहे. आणि इथे सगळ्या गावकऱ्यांचा आणि इतर अधिकाऱ्यांचा सगळ्यांचा सहयोग आहे. फार चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी कलेक्टर मॅडमचा पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद. वाचनालय बांधकाम 1 जानेवारी 2026 रोजी सुरू झाले. लोकनियुक्त सरपंच जयराम कुवर साहेब, उपसरपंच तसेच सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब पाटील यांनी स्वतः लक्ष देऊन वाचनालयाचे बांधकाम उत्कृष्ट केले. वाचनालयाचे डेकोरेशन आमचे मार्गदर्शक तसेच जिल्हा परिषद शाळेचे चिमौलीचे मुख्याध्यापक श्री वसंत सूर्यवंशी यांनी केले. वाचनालयासाठी प्रेरणा देणारे जिल्हाधिकारी आदरणीय मिताली शेट्टी मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय नमन गोयल साहेब, गट विकास अधिकारी आदरणीय देवदास देवरे साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी आदरणीय किरण गावित साहेब यांचे वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन लाभले. विशेष सहकार्य लोकनियुक्त सरपंच जयराम कुवर साहेब यांनी मुरुम टाकून चांगले मैदान तयार करून दिले. ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब पाटील यांनी डिजिटल बॅनर तयार करून दिले. एका महिन्यात 600 पेक्षा जास्त पुस्तकांचा सहभाग समाजातून लाभला. श्री वसंत सूर्यवंशी सरांनी शिक्षण अधिकारी आदरणीय निलेश लोहकरे साहेब तसेच शिक्षण विस्तार अधिकारी शीलवंत वाकडे साहेब यांची स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व इतर पुस्तकांचे उपलब्धता करून दिले. वाचनालयासाठी महसूल सेवक श्री आनंद गावित यांनी पुस्तके दिली. तसेच आनंद गावित आणि प्राध्यापक योशेव गावित यांनी डॉक्टर वंदना महाजन मॅडम, डॉक्टर अनिल सरकार सर यांच्याशी संपर्क करून कथा, कादंबरी आणि विविध साहित्यविषयक पुस्तकांची उपलब्धता करून घेतली. श्री वसंत सूर्यवंशी सर तसेच दशरथ सर यांनी वाचनालय उपयोगी साहित्य दिले. वाचनालयासाठी पुस्तके आणि साहित्य देणाऱ्या सर्व दात्यांचे मनपूर्वक आभार. श्री आनंद गावित संध्याकाळी मुलांच्या अभ्यासाला बसून मार्गदर्शन करत असतात. वाचनालयासाठी ग्रंथपाल म्हणून श्री दिलीप गावित व श्री योगेश गावित हे विशेष लक्ष देऊन आपले कार्य सुरू ठेवतात. गावाची मुलं खूप शिकावी आणि देशाचे भविष्य घडवावे हीच आमची इच्छा आणि स्वप्न. मी श्री नानासाहेब आनंदराव पाटील, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत दापूर. आम्ही प्रधानमंत्री आदी आदर्श ग्रामविकास योजना अंतर्गत सन 2024-25 मध्ये वाचनालय ची निर्मिती केली. या योजनेअंतर्गत आणि आदरणीय लोकनियुक्त सरपंच जयराम कुवर यांचं स्वप्न होतं आपल्या गावाला वाचनालय व्हावं. त्या दृष्टीने वाचनालयाचं हे काम पूर्ण करून सर्व गावकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी, मुला-मुलींनी सगळ्यांनी त्याचा उपयोग घ्यावा अशी आमच्या लोकांची इच्छा आहे. जेणेकरून आपल्या गावाचं नाव रोशन होईल हीच सदिच्छा. मी शाळेचा मुख्याध्यापक श्री वसंत सूर्यवंशी. माझंही स्वप्न होतं की या पहाडामध्ये असलेल्या चिमौली गावात एक सुंदर वाचनालय मुलांसाठी असावं आणि त्यांना एक संधी मिळावी आणि त्या संधीचा फायदा करण्यासाठी
लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सर्व ग्रामस्थ यांनी चांगल्या मोलाची साथ दिली. तरी सर्व गावातील वर्ग पहिलीपासून तर BA MA पर्यंत शिकणाऱ्या मुलांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा, स्पर्धा परीक्षेत त्यांना यश मिळावं, हीच आमच्या उचिमोली गावकऱ्यांची, पालकांची इच्छा. धन्यवाद.